मला खंत वाटली की जेव्हा आम्ही ज्या आमदार निवासस्थानात उतरलो आणि त्या आमदार निवासस्थानात उतरल्यानंतर वॉशबेसिंग दुर्दैवाने त्यांनी पाईपावरती ते वॉशबेसिंग ठेवलेलं होतं आणि आमचा तिथं एक कार्यकर्ता गेला, त्याच्या पायावरती ते वॉशबेसिंग पडलं. वॉशबेसिंग पायावरती पडल्यानंतर तो थोडा फ्रॅक्चर पण झाला. तर ही कल्पना आम्ही तिथल्या त्या प्लंबर बांधवाला कोणी करत असेल तर त्यांच्या त्या कारागिराला विचारायचं, अरे मित्रा तू नवीन वॉशबेसिंग आणलं तर किमान रॅक बोल्ट वापर, त्या रॅक बोल्टने कोणाला विजा होणार नाही या पद्धतीने तू त्याला फिटिंग कर. तर त्याने रॅक बोल्ट आणले, परंतु हातात त्याचा ड्रिल नसता त्याच्या हातात रॉड पंचने तो ते होल मारायला लागला आणि ती टाईल क्रॅक झाली. तो मला घाबरला, लाजला. सर म्हणे हे मी अशा पद्धतीने माझ्याकडे ड्रिल जेव्हा कोणी देईल तेव्हा मी ड्रिल नेते. तर असं न करता तुम्हाला कुशल व्हायचं असेल तर तुमच्याकडे सारे साधनं पण पाहिजे आणि त्या साधनाची फार मोठी किंमत असते असं नसतं. जर तुम्ही एखाद्या कन्सल्टंटला सांगितलं की सर माझी आर्थिक परिस्थिती थोडी कमकुवत आहे, मला जर या मालकाने माझ्या पैशातनं माझ्या पेमेंटमधनं तुम्ही पैसे घ्या, परंतु एक स्टूल जर मला घेऊन दिलं तर नक्की सुंदर काम होईल, हा पण तुम्ही प्रयत्न करा. बऱ्याच ठिकाणी मी बऱ्याच कंपन्यांमध्ये असे प्लंबर बांधवांना हात्यार सुद्धा उपलब्ध करून दिलेले की त्या हाताराने तुम्ही कुशल कारागीर जोपर्यंत होत नाही. आपल्या मोदी साहेबांनी प्रथमतः पहिला उल्लेख केला होता मित्रांनो स्किल डेव्हलपमेंटवर, आणि तो उल्लेख त्यांनी पहिलं नाव म्हणजे प्लंबरचं घेतलं होतं की त्या प्लंबरला सुद्धा काहीतरी त्यांना वाटलं असेल की प्लंबरला किती प्लंबर त्यांनी कसं काय कंडिशनने काय काम केलं असेल हे त्यांनी डोळ्यांनी पाहिल्याशिवाय ते बोलूच शकत नाही. तर ह्या पद्धतीने जर आपल्याला प्लंबिंग सुधारायची असेल तर आपल्याला साऱ्यांचा सपोर्ट घेणं गरजेचं आहे. मी जास्त काही बोलू शकत नाही कारण मी शेवटी चतुर्थ श्रेणीतला कामगार म्हणजे प्लंबर. आपल्याकडे तेवढंच वाईट नजरेने पाहिलं जातं, परंतु त्याला जबाबदार तेवढेच आपण आहोत. आपल्यात जोपर्यंत सुधारणा होत नाही, आज मित्रांनो पाहतो आपण 250 ते 300 रुपये स्क्वेअर फुटाने टाइल्स लावणारे बंगले धारक आहेत आणि त्या ठिकाणी तुमच्या हातात जर एखादं ड्रिल मशीन नसेल आणि त्या ठिकाणी तुम्ही ती टाइल्स क्रॅक कराल तर मी तर असं सांगू इच्छितो की त्या मालकाने निवड शिवी न देता 2 थोबाडीत वाजवायला पण कमी करायला नको, कारण त्याची पण ती 250 रुपयाची टाइल्स असते. आणि तुमच्याकडे स्टूल नसेल तर तुम्ही त्यांना सांगा किंवा तुम्हाला जमत नसेल ते पण मांडा. मी असं म्हणत नाही की माणसाला साऱ्या कल्पना असतात की माणूस आज पूर्वीची जी प्लंबिंग होती मित्रांनो ती प्लंबिंग एक आपल्या फक्त प्रॅक्टिकल पद्धतीने आपण प्लंबिंग करायचो, परंतु आज तिला थेरीचा सुद्धा आधार घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे. आणि आधार देण्यासाठी तेवढंच तुम्ही प्लंबिंग कन्सल्टंटला सुद्धा महत्व देणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की प्लंबर बांधवच कन्सल्टंटला नाकारायला तयार होता की सर तुमचं 4 टॉयलेट बाथरूमचं काम आहे आणि त्याच्यासाठी कुठे तुम्ही कन्सल्टंट असता. परंतु नाही मित्रांनो, तिथं कन्सल्टंटची गरज असतेच. जरी 4 टॉयलेट बाथरूमचं काम असेल आणि त्या बंगल्याची हाईट 20 फूट असेल आणि तुम्ही तिथं जर प्लस वॉल लावत असाल, तिथं जर तुम्ही शॉवर पॅन लावत असाल आणि त्या शॉवर पॅनची पाईपलाईन जर 1 इंची असेल तर त्याला प्रेशर येणार नाही आणि प्रेशर जर आला नाही तर तो मालक तुम्हाला शिवी दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही त्या कन्सल्टंटचा पण सल्ला घ्या की तिथं तुम्हाला 1.5 इंचीच पाईपलाईन टाकावं लागेल, तिथं तुम्हाला प्रेशर पंपच बसवा लागेल. आणि ज्या ठिकाणी खरोखर तुम्हाला आज हायराईज बिल्डिंग नागपूर शहरात आहेत आणि अशा ठिकाणी जेव्हा व्हॅक्यूम तयार होतो मित्रांनो तेव्हा सुद्धा प्लंबिंग पासून रोगराई पसरते. तर ते पण तुम्ही व्हॅक्यूम का तयार होतोय की बऱ्याचदा प्लंबर बांधव 13 मजल्यापर्यंत सरळ रेषेत टी मध्ये काम करण्याचा प्रयत्न करता, ते त्यांना जागा नसते. शेवटी प्लंबर सुरुवातीला यायला पाहिजे की आर्किटेक्ट अजून पण आपलं लिखित झालेलं नाही. आर्किटेक्टने जेव्हा प्लॅन बनवता तेव्हा त्या प्लंबरला पण तेवढंच विश्वासात घ्यायला हवं म्हणजे प्लंबिंग कन्सल्टंट. नाही तर तुमचा डग 3x2चा आहे आणि तिथं झुल्यावरती माणूस काम करत आहे आणि तिथं आपल्याला 2 लाईनी उतरायच्या आहेत आणि त्या 2 लाईनी उतरवत असताना तुम्हाला एक हॉट वॉटरची लाईन उतरायची, तुम्हाला एक पाण्याची लाईन उतरायची कोल्ड वॉटरची. तर त्या ठिकाणी ती जागा जर उपलब्ध नसली तर माझे बांधव सरळ एका लाईनीत टॉयलेट आणि
आणि बाथरूम एकत्र करता आणि हायराईज बिल्डिंगचं असं होतं मित्रांनो की 13 मजली जर इमारत असेल आणि 13 मजल्याचा जर तुम्ही प्रेशर पाहिला तर आता आपल्याला दीपकजी सांगतीलच की त्या प्रेशरने काय परिणाम होता आणि जेव्हा 13 मजल्यावरनं पाणी येतं तर त्या पाणीने किती व्हॅक्यूम तयार होतो आणि त्या व्हॅक्यूमने जर वरचे 4 मजले असतील या 4 मजल्यांमध्ये कंटिन्यू व्हेंट येत असतो आणि कुणीतरी बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. आजची प्लंबिंग अशी झालेली की हातात हॅक्सा घेतला CPVC फिटिंग आल्या आणि त्या CPVC फिटिंगच्या माध्यमातून मित्रांनो CPVCच्या माध्यमातून आपण पाहतो की प्लंबरला फक्त हॅक्सा लागतो तर त्या कारागिराने पण एक विचार करायला हवा. आपण संयुक्त इथून याच्या पुढे कार्यक्रम घेणार आहोत.